नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. इच्छापत्र, मृत्यूपत्र किंवा विल याच्यावर मी व्हिडिओ बनवला आणि मला 3 ते 4 आजी आजोबांचे फोन आले. तर त्यांचे प्रश्न जे काही आहेत, म्हटलं आज त्या अनुषंगानेच एक व्हिडिओ अजून बनवूया. बघा, लोकांच्या क्वेरी जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांची उत्तरं वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो, त्यांच्या शंकांचं निरसन व्यवस्थितरित्या करू शकतो आणि हेच आमचं काम असतं. गोष्ट अशी आहे की एक आजी आजोबा म्हणतात की आम्हाला एकच मूल आहे, मग आम्ही विल बनवण्याची गरज आहे का? हा पहिला प्रश्न होता. ह्याचं आधी मी उत्तर देते. बघा, तुम्हाला 1 मूल असो, 2 मुलं असोत किंवा 3 मुलं असोत, विल बनवणं हा सर्वस्वी तुमचा हक्क आहे आणि तुम्हाला तो बजवायचा आहे की नाही ह्याचा देखील निर्णय तुम्ही स्वतःच घेऊ शकता. आता कधीकधी असं असतं की प्रॉपर्टी खूप आहे, मग ती सगळी एका मुलालाच मिळणार आहे, हो की नाही? परंतु कधीकधी त्या आजी आजोबा किंवा आपण आईवडील म्हणूया, त्यांना असं असतं की आयुष्यभर आम्ही एवढी मेहनत केली, आम्हाला कुठेतरी दानधर्म करायचा आहे, थोडीफार अमाऊंट आम्हाला कोणाला तरी द्यायची आहे, किंवा माझा जो एखादा नातलग आहे त्याचा मुलगा अपंग आहे, मग त्याच्यासाठी ठेवायचं आहे. सो जरुरी नाही आहे की आपली जी सर्व मालमत्ता आहे ती आपण एकाच मुलाला देऊया, हो की नाही? मग दुसऱ्या मुलाला जर काही द्यायचं असेल किंवा दुसऱ्या नातेवाईकाला द्यायचं असेल किंवा एका संस्थेला काही डोनेट करायचं असेल, तर मग ह्या गोष्टी कोणाला माहीत असणार? किंवा आपण मेल्यानंतर ज्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार की नाही ह्याची काही शाश्वती नसते. आणि म्हणूनच इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र हे तुम्ही बनवणं अत्यंत गरजेचं असतं. तेव्हा लक्षात ठेवा, 1 मूल आहे म्हणजे आम्हाला काय गरज असा प्रश्न येत नाही. तर कधीकधी 2 मुलं असतील, त्यांच्यात भांडणं नसतील, ह्याची शाश्वती आपण आजच्या तारखेमध्ये अजिबात घेऊ शकत नाही. दोन्ही मुलं वेल सेटल्ड आहेत तरी देखील तुम्ही विल बनवायचं असं आमचं एक वकील म्हणून तुम्हाला सजेशन असतं. तेव्हा लक्षात ठेवा, तुमची स्वतःची जी मालमत्ता आहे किंवा जे काही आयुष्यभर कमवलेले पैसे आहेत ते तुम्हाला आनंदाने जर कोणाला डोनेट करायचे असतील ते देखील तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर फक्त प्रॉपर्टीज नाही, तर बाबा माझा मृत्यू झाल्यानंतर माझे शेवटचे जे काही विधी आहेत मेल्यानंतर ते सुद्धा कसे करावेत हे देखील त्या विलमध्ये आम्ही मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे फक्त प्रॉपर्टीज आम्हाला विभाजन करायचं आहे हे नाही, तर माझी अशी इच्छा आहे की मला बाबा विद्युत दाहिनीत टाकायचं आहे की लाकडामध्ये जाळायचं आहे, अशा प्रकारचे निर्णय देखील तुम्ही त्या विलमध्ये, त्या इच्छापत्रामध्ये आपलं सांगू शकता. तर अनेक गोष्टी आहेत, कळलं का? त्यामुळे 1 मूल आहे, 2 मुलं आहेत हा प्रकार नाही आहे. दुसरी गोष्ट अशी असते की लोकांचा, एका आजोबांचा प्रश्न असा होता की म्हणजे आमच्याकडे आता माझ्याकडे पेन्शन येतं आहे, ते मला माहिती नाही आहे, कारण ते आत्ता मला उपयोगाला पडतं आहे. मग मी मुलांनाच जर आत्ता देऊन टाकलं तर मग मी सर्वाईव्ह कसं व्हायचं? तर कधीही ही चूक करू नका की आपण स्वतः जिवंत आहोत आणि त्यावेळेला आपला सगळा जो पैसा आहे तो आपण मुलांना देऊन टाकायचा. अशी चूक कदापि आजच्या समाजात किंवा आजच्या जगात, आजच्या टाईम पिरियडमध्ये तरीही करू नये. जिथपर्यंत तुम्ही जिवंत आहात तिथपर्यंत सगळा पैसा हा तुम्ही तुमच्या उपचाराकरता, दुखापतीकरता ठेवा, तुमच्या खाण्यापिण्याकरता ठेवा. तुम्ही मेल्यानंतरच जी काही प्रॉपर्टी असेल ती मुलांना मिळणार आहे, किंवा तुम्हाला जर दानधर्मात द्यायची असेल तर तुम्ही ती अगदी बेझिझक देऊ शकता. माझं असं नेहमी आजी आजोबांना सजेशन असतं आणि ह्याच्याच करता मी सांगते की एकदम निर्णय घेऊ नका. तुम्ही वकिलाशी बोला, तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत त्या चर्चा करा आणि त्याच्यानंतर शांतपणे विचार करा. असंख्य आजी आजोबांचे इच्छापत्र केल्यानंतर आज या अनुभवातनं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तसंच विलवर मी मागचाच व्हिडिओ माझा आहे, त्याच्यानंतर जे 4-5 प्रश्न आले त्यांना त्याचीच उत्तरं आज या व्हिडिओमधून मी दिलेली आहेत. इच्छापत्राच्या संदर्भात जर काहीही तुमच्या क्वेरीज आणि प्रश्न असतील तर माझ्याशी नक्की संपर्क साधा आणि मला फोन करा. लक्षात ठेवा, हे आपलं अतिशय महत्त्वाचं शेवटचं डॉक्युमेंट असतं, ही बाब लक्षात ठेवा. धन्यवाद.